तर नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बरेच महिलांच्या अकाउंटमध्ये जे काय इन्स्टॉलमेंट होते, ते 2 इन्स्टॉलमेंट आलेले नाहीत. म्हणजे त्यांना ₹3,000 मिळालेले नाहीयेत. तर त्यांचं डी-बी-टी म्हणजे आधार सेटिंग नसल्यामुळे त्यांच्या अकाउंटवर ते पैसे आलेले नाहीत. किंबहुना त्यांचं जर दुसरं खातं लिंक असेल डी-बी-टीला, आधारला जर दुसरं बँक अकाउंट सेटिंगचं असेल, तर त्यांच्या दुसऱ्या अकाउंटवर बरेच महिलांचे पैसे गेलेले आहेत. त्यामुळे आता बँकेमध्ये पण आता सध्याला खूप गर्दी आहेत, की आपलं आधार सेटिंग करण्यासाठी जे काही बँकेला आधार सेटिंग करण्यासाठी भरपूर गर्द्या केलेल्या आहेत. तर जर आपलं आधार सेटिंग झालं नाही, तर येणारा इन्स्टॉलमेंट आपल्याला मिळेल का? त्यानंतर आत्ताचा जो काही ज्या महिलांना 3,000 मिळाले नाही, त्यांना कोणत्या तारखेला भेटणार आहे? संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून वन बाय वन स्टेप आपण पाहणार आहोत. सर्वात प्रथम काही महिलांनी फॉर्म भरलेला आहे. त्यांचा अप्रूव्ह पण झाला. त्यांना पैसे पण आले 3,000. हा एक वर्ग आहे. दुसरा वर्ग असा आहे, की त्यांनी फॉर्म भरलेला आहे, पण त्यांचं डी लिंक नसल्यामुळे त्यांना पैसे आलेले नाहीयेत. तिसरा असा वर्ग आहे, की त्यांनी आत्ता फॉर्म भरलेला आहे, बट त्यांचं जे काही आहे, तो अप्रूव्ह फॉर्म झालेला नाहीये. पेंडिंग स्टेटमध्ये आणि एकतर काही काहींचा रिजेक्ट झालेले आहेत. तर असे 3 टप्प्याचे जो वर्ग आहे, तो महिलांचा आहे. तर सर्वात प्रथम आपण वन बाय बघूया, की ₹3,000 ज्या महिलांना मिळालेले आहेत, त्यांनी काळजी करायची गरज नाहीये. त्यांना येत्या नेक्स्ट महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट नंतर आता सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांना 1,500चा हप्ता मिळणार आहे. त्यांनी काही काळजी करण्याची गरज नाही. त्यांना काही करण्याची आवश्यकता नाही. बट ज्या महिलांनी फॉर्म भरलेला पण होता, त्यांचा अप्रूव्ह पण झाला होता, बट डी नसल्यामुळे त्यांना तो पैसे आलेले नाहीयेत. तर त्यांनी सर्वात प्रथम तुम्हाला आधार सीडिंग करावं लागेल. आता तुम्ही म्हणता ना आधार सीडिंग कसं करायचं आहे, की त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेला आहे. जर तुमच्या 4 बँके असतील, इंडियन ओव्हरसीज बँक, कर्नाटक बँक, त्यानंतर कोटक अशा 4-5 बँका आहेत. जर त्या तुमच्या असतील, त्याच्यामध्ये तुमचं खातं असेल, तर तुम्हाला ऑटोमॅटिकली ऑनलाईन तुम्ही डी करू शकता, म्हणजे आधार सीडिंग करू शकता. नसेल एस-बी-आय किंवा अदर बँका असतील, तर तुम्हाला बँकेमध्ये जावं लागेल. बट आत्ताची सध्याची कंडिशन पाहता बँकांमध्ये खूप गर्दी आहे. तर मी एक सिंपल एक ऑप्शन सांगतो तुम्हाला. सिंपल तुम्ही आपलं पोस्ट ऑफिसमध्ये जा. तिथे तुम्ही एक नवीन खातं ओपन करून घ्या. त्यांच्या थ्रू तुम्हाला आधार सीडिंग करून देतील. अतिशय सोपी अशी पद्धत आहे. त्यामुळे तुम्ही सर्वात प्रथम के-वाय-सी करून घ्यायची आहे. के-वाय-सी केल्यानंतर म्हणजे आधार सीडिंग केल्यानंतर येत्या 25 तारखेला तुम्हाला जे काही 3 इन्स्टॉलमेंट आहेत, ते तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला ₹4,500 मिळणार आहेत. जर तुमचं तोपर्यंत आधार सीडिंग झालं तर 25 ऑगस्टला येत्या तुम्हाला तो इन्स्टॉलमेंट मिळणार आहेत. तर चला 2 टप्प्याच्या महिलांचं आपण हे केलेलं आहे डिस्कशन. आता तिसरा टप्पा असा आहे, की त्यांनी आत्ताशी अर्ज भरलेला आहे, बट त्यांचं पेंडिंग स्टेट किंवा रिजेक्ट झालेलं आहे. आता काही महिलांचं रिजेक्ट का झालं? त्यानंतर त्यांनी एडिट करून परत भरू शकता. दुसऱ्या महिलांचा पेंडिंग का आहेत? पेंडिंग याच्यामुळं आहेत, की हेच ऑलरेडी त्यांना कामं भरपूर त्यांची पेंडिंग आहेत शासनाचे. कारण की बरीच महिलांना डी लिंक करायचा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर ॲप कुणाचं चालत नाही, कुणाचं काय सर्व्हरचे प्रॉब्लेम, साईट डाऊन असे भरपूर काहीतरी प्रॉब्लेम चालू आहेत. त्यामुळे जे काही फॉर्म भरले गेलेले आहेत मागून, त्यांचं अजून स्टेटस हे पेंडिंग दाखवत आहे. त्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही. ऑगस्टच्या मंथपर्यंत सगळं तुमचे ते फॉर्म आहे ते अप्रूव्ह होतील. त्यानंतर मग तुम्हाला नेक्स्ट मंथमध्ये जे काही इन्स्टॉलमेंट भेटणार आहेत, म्हणजे ज्या महिलांना ₹3,000 मिळालेले आहेत, त्या महिलांच्या बरोबर तुम्हाला नेक्स्ट मंथमध्ये जे काही आहेत, ते पैसे मिळतील. पण तुम्हाला डायरेक्ट सगळे पैसे जे काही आहेत, ते तुम्हाला मिळतील. काळजी करण्याची आवश्यकता नाही. जरी तुमचा फॉर्म लेट भरलेला असला, तरी तुम्हाला जे काही 3-4 महिन्याचे पैसे आहेत, ते डायरेक्ट तुमच्या अकाउंटवर येतील. म्हणजे तुम्हाला नेक्स्ट मंथमध्ये म्हणल्यावर 4.5 प्लस तुम्हाला 1.5 म्हणजे 5 आणि 1 ₹6,000 तुम्हाला नेक्स्ट मंथमध्ये येतील. सप्टेंबरमध्ये ज्यांचे कोणाचे फॉर्म आता पेंडिंग स्टेटमध्ये आहेत किंवा ते अप्रूव्ह होऊन त्यांच्यावर अकाउंटवर पैसे आलेले नाहीत त्यांचे. तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. काही जर अडचण असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. आम्ही वैयक्तिक सगळ्या महिलांना मदत करत आहोत या संदर्भात.
तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.